लोकमान्य नगर परिसरात क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून ठराविक बिल्डरला प्राधान्य दिले जात असल्याच्या आरोपावरून स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. 2022 नंतर अनेक इमारतींनी स्वयं पुनर्विकासासाठी सभासदांच्या बैठका घेऊन स्वतःचे विकासक नेमले होते. मात्र स्थानिक आमदारांच्या पत्रानंतर स्वयं पुनर्विकासाला स्थगिती देत क्लस्टर पुनर्विकास लादण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही निर्णय घेताना स्थानिक रहिवाशांना विश्वासात घ्यावे आणि आधी नेमलेल्या विकासकांनाच प्राधान्य द्यावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी नागरिकांच्याकडे केली आहे. तसेच काही जरी झाले तरी उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना तुमच्या सोबत आहे असे आश्वासनही यावेळी आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना दिले. मुख्यमंत्री कार्यालय आणि आता क्लस्टरच्या माध्यमातून एक आवडता बिल्डर यांच्यावर हेच आहे की जे काही होत असेल ते स्थानिक जे इथे रहिवासी आहेत त्यांना विश्वासात घेऊन हवं, प्राधान्य ह्यांनाच दिलं पाहिजे, दुसरं कोणालाही नाही. आणि जर हे त्यांचे विकासक नेमले असतील तर स्थानिक आमदारांना काय त्रास आहे हे देखील उत्तर त्यांनी द्यावं. जागेवर डोळा आहे या सगळ्यांचं असं वाटतंय आहेच नक्की. म्हणजे आपण आता पाहताय बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे आणि सगळी सरकार काही बैठका घेऊन विकासक नेमले असतील त्यांना प्राधान्य द्या ना. कशाला तुम्ही रोखते? सर, प्रियंका गांधी चहाला गेल्या होत्या पंतप्रधानाकडे. प्रियंका गांधी आज विनोद तावडे म्हणले महाराष्ट्रात अशी काही राजकीय परिस्थिती राहिली नाही अटलजी सारखी. हो, विनोदजी जाऊच नाही शकत मुख्यमंत्र्यांकडे, बरोबर आहे त्यांचं. तावडे साहेब मुख्यमंत्र्यांकडे बसूच नाही शकत, बरोबर आहे त्यांचं. तुम्ही विरोधी पक्षांवर त्यांनी घणाघात केला की सकाळी 9ला जो भोंगा वाजायला सुरुवात झाली तेव्हापासून हे सगळं बिघडलं गेलं राजकारण. नाही, बरोबर आहे ना. विनोद तावडे साहेब कधीच मुख्यमंत्र्यांकडे जाऊन असं चहाला जसं प्रियंका गांधी ती काल बसले होत्या तसं इथे बसू नाही शकत. त्यांचं बरोबर आहे एकदम. आम्ही जाऊन बसू शकतो पण ते नाही बसू शकतो. महाराष्ट्रातला विरोधी पक्ष तेवढा म्हणजे ते सकाळच्या 10च्या ह्याच्यामुळे सगळं राजकीय बोललं ना तेच आहे. भाजपचे भूखंड जे चालले पुण्यातले असतील किंवा आता जे या ठिकाणी तुम्ही आलाय हा प्रकार असेल, भाजपकडून सातत्याने जमिनीच्या लादण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा तुम्हाला एक सांगतो, इथे पुण्यात आत्तापर्यंत जो अनेक वर्ष गाजतो तो म्हणजे एअरपोर्टचा पण विषय. त्याला अजून पुन्हा काही जमिनीचं हे झालेलं नाही, ॲक्विजिशन झालेलं नाही आहे. पण बिल्डर्ससाठी, कॉन्ट्रॅक्टरसाठी पुणे असो, नाशिक असो, ठाण्यात काही आता पाण्याची गरज नाही, म्हणजे सगळं साफ करण्याचा प्रयत्न चालू आहे. मुंबईत देखील तसंच आहे. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर तर पुण्यात बघा, वेताळ टेकडीचा विषय असेल, जैन हॉस्टेलचा विषय असेल, हे सगळेच विषय आपण आपल्या माध्यमातून. आणि एक महत्त्वाचं म्हणजे पुण्यातली मीडिया हे फार चांगलं काम करते की लोकांसमोर हे विषय आणण्याचं, जे लोक आंदोलनं करतात त्यांना देखील पब्लिसिटी देण्याचं आपण एक महत्त्वाचा इथे रोल निभावतो. नाही, हे सगळं गेम सेट मॅच करतात. मतभेद बिलकुल नाही त्यांच्यामध्ये. हे सगळं सेटिंगचं राजकारण त्यांचं चालतं. आपण पाहिलं असेल जैन हॉस्टेलच्या वेळी देखील असाच विषय होता जिथे पुण्याचे ते बिल्डर जवळचे होते, कसे ते पेपर सगळे आले पुढे आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी विषय सोडवला असं दाखवलं. पण जर हा विषय आपण जेवढा मीडियाने दाखवलं नसतं आणि स्थानिकांनी आंदोलन केलं नसतं तर हा विषय असाच गेला असता. महाविकास आघाडीचे नेते भेटले, सकारात्मक जे राजकीय उत्तर असतं सकारात्मक चर्चा झाली. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा ह्याच विषयावर आणतो, कारण बघा आपण आता लोकमान्य नगरमध्ये आहोत आणि हा विषय महत्त्वाचा आहे. इकडची स्थानिक लोक जर आपण पाहिले, इकडचे रहिवासी पाहिले, खरोखर ते दाद मागत आहेत की त्यांचा काय गुन्हा आहे की त्यांनी त्यांचा विकासक नेमला. त्यांचा काय गुन्हा आहे की ते एक बिल्डर कुठचाही डोळ्यासमोर न ठेवता इकडच्या स्थानिकांना प्राधान्य देऊ इच्छित. नगरविकास शिंदेकडे आहे नगर विकास खाता आणि इथले स्थानिक आमदार भाजपाचे आहेत, मुख्यमंत्र्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये कुठल्या बिल्डरला द्यायचं सगळे एकत्र खातात. कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारस मुथा यांचा रिपोर्ट.